नमस्ते यूट्यूब फॅमिली. ब्रेव ऋतू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, ऋतू गावाला आला आहे त्याच्या आत्याकडे. कुठे? पुण्याला. पण आता तो त्याच्या दुसऱ्या आत्याला रिसीव्ह करायला चालला आहे ठाण्याला. तर आता इथे तीच लगबग सुरू आहे ठाण्याला निघण्याची. पण इथे सकाळी सकाळी या लेकरांना त्यांच्या गाडीवर गावाला जायचं आहे. काय त्यांची धमाल सुरू आहे. इथे ऋतू तर मस्त हॉर्न वाजवत होता गाडीवरती पॉम पॉम करून. निघालीत लेकरं गावाला जायला. आमच्या सर्वांची तयारी झाली, लेकरांनाही रेडी केलं. उन्हाचं लवकरच निघायचं होतं, पण उशीर व्हायचा तो झालाच. शेवटी आम्ही सर्वांनी सगळी तयारी केली, सगळ्या गाड्या पॅक केल्या. हो, गाड्या पण पॅक केल्या, कारण ह्या गाड्यांशिवाय दोघंही बहिणी गाडीत यायला तयार नव्हत्या. त्यामुळे गाड्याही पॅक करून आम्ही निघालो गाडीत बसवायला. आमचं सर्व सामान व्यवस्थित घेतलं आहे का नाही, ऋतूचीही सगळ्या वस्तू घेतल्या आहेत की नाही हे चेक केलं आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. गाडीमध्ये बसल्यावरती ऋतू खूप खुश झाला होता. आम्ही दोघांनी गप्पा मारल्या तोवर सगळेजण आलेत. गणपती बाप्पा मोरया केलं आणि निघालो आम्ही सर्व ठाण्याच्या दिशेने. ऋतूची मोठी आत्या ह्या ठाण्यामध्ये असतात. त्यांना आम्ही घ्यायला चाललो होतो गावी आणण्यासाठी. चला तर तुम्ही पण आमच्यासोबत प्रवासाला. ऋतू आत्तूजवळ जाऊन बसलाय आणि पियुताई इथे मामाचं ड्रायव्हिंग स्किल चेक करायला पुढे बसली. बघा मॅडम कसं चेकिंग करत बसलंय. प्रवास म्हटलं की ऋतू फार रिलॅक्स असतो, फ्रेंडली ट्रॅव्हलिंग करतो, असा अनुभव आम्हाला आला. इथे बघा काय चाललंय. आम्ही इथे मिसिंग लिंकने प्रवास करत होतो, त्यामुळे फार क्युरियोसिटी होती. मोकळा रस्ता होता, अगदी छान व्ह्यूज मिळत होते. आता इथे एंट्री झाली आहे टनेलची, पण टनेलमध्ये एंट्री आहे आमच्या गाडीची. आणि आता गाडीत एंट्री झाली आहे परिताईची. परिताई बघा तिचा टॉय घेऊन कशी मस्त शायनिंग मारते. आमची परिताई फार क्यूट आहे. तिला ना असं कॅमेरा, व्हिडिओज, डान्स, ऍक्टिंग फार आवडतं. फार बोलकी बावली आमची. इथे ऋतूसोबत छान गाडीमध्ये एन्जॉय केले लेकरांनी. उन्हाचा तडाखा होता, पण गाडीमध्ये AC मुळे लेकरं खूप शांत प्रवास करू शकले. इथे ऋतू दोघींच्या मांडीवर जाऊन बसला. त्याच्यात आत्तू आहे म्हटल्यावरती मस्ती तर अजून होणारच. दोघं बहिणींना त्यांनी इतकं खेळायला भाग पाडलं ना, तुम्ही बघतच असाल. लेकरांची ही मजा मस्ती फार अनुभवायला छान वाटतं, पण आपणही त्यांच्याबरोबर एन्जॉय केलं पाहिजे तरच. इथे ऋतू, त्याची आत्या, दोघं बहिणी. ठाण्यापर्यंत कधी आम्ही पोचत आलो आम्हालाच कळालं नाही. ऋतूही पूर्ण प्रवासात झोपला नाही. त्यानेही छान एन्जॉय करत प्रवास केला. ॲडव्हेंचर करायला ऋतू पुढे आहेच, पण ऋतूबरोबर आत्याही आहे, त्यामुळे काय विचारायलाच नको. ऋतूच्या मम्मीला तर आरामच दिलाय त्यांनी. लेकरांची मस्ती झाली. आम्ही ठाण्यात पोचलो. आत्तूने परिताईला बघा कसं गप्प बसवलं आणि आमची परिताई पण शांत बसली लगेच. आम्ही ऋतूच्या आत्तूकडे पोहोचलो. आता कुठे आलायस ऋतू? आत्तूला घ्यायला. कुठे? ठाण्यामध्ये. हो. ऋतू फर्स्ट टाइम एवढा मोठा प्रवास करतोय. बीडवरून आधी आला पुण्याला, पुण्यावरून आलाय ठाण्याला. त्याच्या दोन्ही आत्ताना रिसीव्ह केलंय आणि आता ऋतू चाललाय मामाच्या गावाला नाशिकला. एक्साइटमेंट मध्ये ऋतूच्या आत्तूकडे गेलोत आणि व्हिडिओ घ्यायचाच विसरला. ती मुवमेंट आमच्याकडनं मिस झाली ऋतूच्या फर्स्ट रिॲक्शन्सची. इथे गाडीमध्ये बसले आहेत ऋतूच्या मोठ्या आत्तू, आजी, ऋतूची दुसरी आत्तू, सोनू दादा, आणि इथे आहे ही पियुताई आणि आमचा हा मस्त गोलूमोलू ऋतू. ऋतू ऋतू मस्त कॅमेऱ्यात लुक देतोय इथे. आणि ही आमची परिताई बघा कशी हाय करते सर्वांना. आणि हे ऋतूचे पप्पा. चलो नाशिक.
रस्ता असा मोकळा होता ना, सगळे गाडीमध्ये फुल एन्जॉय करत होते. हे बघा, दिसत असेल तुम्हाला. मस्त मजा चालू होती सर्वांची. पूर्ण प्रवास एन्जॉय करणं सुरू होतं. कोणालाही कसलाही ताण घ्यायचा नव्हता. आम्हाला फक्त गावाला पोहोचायचं होतं आणि तेही आम्ही वेळेत पोहोचत आलो होतो. त्यामुळे अजूनच छान वाटत होतं. लेकरंही थकत होती, पण मस्त एन्जॉय करत होती. त्यांना प्रवासाचा खूप आनंद घ्यायचा होता. कारण या सुट्ट्यांमध्ये त्यांचा हा प्रवास त्यांना एन्जॉय करायचा होता. आम्ही नाशिकला येऊन पोहोचलो आणि ह्या मस्त टनेलमध्ये थंड वाटत होतं. गाडी जेव्हा आतून चालली होती ना, इतकं रिलॅक्स वाटत होतं. लेकरंही फार मजा करत होते. आणि इथे बघा, आमची पिऊताई आता या टनेलमध्ये कशी एन्जॉय करताना दिसेल. आमची परिताई कॅमेरा दिसलाय म्हटल्यावरती मस्त गॉगल लावून पोज देऊन ऍक्टिंग साठी रेडी झाल्या होत्या आणि बरोबरीला डान्स. बघा आता. फायनली आम्ही नाशिकला पोहोचलो आणि पोहोचल्याबरोबर गेलो थेट घरी. घरी गेल्यानंतरून सर्वांनी नाश्ता केला आणि इथे सर्वांनी गप्पा मारल्या, एकमेकाला भेटलेत आणि लगेचच पुढच्या प्रवासासाठी ऋतूचे पप्पा आणि फॅमिली निघाली. पण ऋतूला काही कळतच नव्हतं, हे सगळे अचानकच कुठे निघालेत, मला का घेत नाही आहेत. ऋतू थोडा कन्फ्यूज झाला. त्याच्या पप्पांना तर सोडतच नव्हता, नंतर आईलाही सोडत नव्हता, म्हणजे आजीला त्याच्या. आणि मग सगळ्यांना बाय बाय करून ऋतूला मी घेऊन आले घरामध्ये. आत्याला गावाला घ्यायला गेला आणि ऋतू स्वतःच्या मामाच्या गावाला आला. पण ऋतूचा चेहराच उतरला होता. ऋतूच्या पप्पांनाही कसं करमेल, पहिल्यांदा लेकराला सोडून चाललेत ना. आले होते परत बाय बाय करण्यासाठी. काहीतरी राहिलं हे निमित्त त्यांचं होतं, म्हणून आलेत परत बघायला. लेकरू कसं बसतंय त्याला काही कळतच नव्हतं, पण बघत होता निरखून. शेवटी त्यांना बाय बाय केलं आणि मी ऋतूला घेऊन घरात आले. ऋतू घरात आला पण थोडा वेळ हिरमुसलेलाच होता. मग नंतरून थोडंसं त्याला गप्पांमध्ये खेळवलं आणि नंतरून त्याच्या भावांबरोबर खेळवलं. त्याचे हे दोघं भाऊ, धैर्य आणि शौर्य, ऋतूच्या मावशीची मुलं. ही दोन्हीही ट्विन्स आहेत. सिमिलॅरिटी नाही या दोघांमध्ये, पण हे ट्विन्स आहेत. आणि ह्या दोघांनीही त्याला फार एंटरटेन करण्याचा प्रयत्न केला. थोडे त्याला घाबरूनच होते. ऋतू आमचा काय उगाचच ब्रेव बॉय नाहीये. एवढा लांबचा प्रवास करून 2 दिवस कंटिन्यू प्रवासात होता पोरग, आणि तरीही त्याची एनर्जी बघा. इथं दोघं भावांना तर धाकच पडला होता, आता आमची खेळणी ठेवतो का नाही. पण नाही, त्याचं मन रमवायचं म्हणून खेळत होते त्याच्यासोबत, पण त्याला नाराजही करत नव्हते. त्याला तर भीतीच बसली होती, काय करावं हा ऋतूला आता. पण दोघंही बिचारे त्याच्यासोबत खेळत खेळत वेळ घालवत होते. पण शेवटी सगळ्यांची मैत्री झाली आणि तिघांनीही खूप धमाल केली. ऋतूला शेवटी विसर पडला. शेवटी लहान म्हणते, लहान मुलांचं कसं असतं ना, त्यांना फक्त त्यांचा स्पेस दिला की ते थोड्या गोष्टींना बाहेर पडतात. आपलं मात्र तसं नाही. ऋतूने त्याच्या भावांबरोबर वेळ घालवला, अगोदर बहिणींबरोबर आणि आता भावांबरोबर. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ऋतूचा हा प्रवासाचा पार्ट 2 कसा वाटला हेही नक्की सांगा. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका. बाय.